नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। या व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय सुंदर माहिती ऐकायला मिळणार आहे जी कधी तुम्ही ऐकलेली नाहीये, जे तुम्हाला माहित नाहीये। आणि त्याचबरोबर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देवघरामध्ये कुठे ठेवावी, दिशा कोणती आहे जर तुम्हाला दिशेप्रमाणे ठेवायची असेल तर, आणि मूर्ती म्हणजे कोणत्या मूर्तीच्या बाजूला ठेवावी, उजव्या हाताला ठेवावी की डाव्या हाताला ठेवावी हेही सांगणार आहे। विठ्ठल रुक्मिणीचा मंत्र सांगणार आहे, सेवा काय करायची असते यांची हेही, आणि वार आणि अजून बरीच माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। विठ्ठल हे नाव वीट आणि स्थल मिळून बनलेले आहे। मराठीत विठ्ठल म्हणजे विटेवर उभा असलेला। भक्त पुंडलिकाची सेवा भावना पाहून भगवान श्रीकृष्णाला हे नाव मिळाले आणि त्यांनी त्याच विटेवर थांबले। त्याचबरोबर त्यांना पांडुरंग असं सुद्धा म्हटलं जातं। परमेश्वराच्या अंगावरील पांढऱ्या धुळीमुळे पंढरीची धूळ हे नाव पडलं। भगवान श्रीकृष्ण गायी घेऊन पंढरपूरला आले तेव्हा गायींच्या पायाची उडणारी धूळ त्यांच्या अंगावर स्थिरावली। या कारणास्तव ते पांडुरंग म्हणून ओळखले जाऊ लागले। बघा किती सुंदर, म्हणजे मला सांगतानाच असा अंगावरती काटा येतोय। एका कथेनुसार द्वारकेत रुक्मिणी देवीने पाहिले की श्रीकृष्ण वारंवार राधाचे नाव घेत होते। हे पाहून रुक्मिणीला हेवा वाटू लागला। एके दिवशी भगवान श्रीकृष्ण बसले असताना राधाचे नाव घेत बोलत होते। त्याच वेळी रुक्मिणी देवी तेथे पोहोचल्या आणि खूप संतापल्या। काहीही न बोलता त्या द्वारका सोडून विदर्भाच्या दिशेने निघाल्या। वाटेत पंढरपूरच्या दिंडीवन नावाच्या ठिकाणी त्या थांबल्या आणि तिथे तपश्चर्या करू लागल्या। तुम्हाला माहित आहे का की रुक्मिणी मातेचं जन्मस्थान काय आहे, त्यांचं माहेर कोणतं आहे? तर रुक्मिणी देवी विदर्भराज भीष्मक यांची कन्या आहेत। विदर्भ महाराष्ट्राचा भाग आहे। रुक्मिणीच्या जन्मस्थानाबद्दल फार कमी लोकांना माहित आहे। त्यांचे जन्मस्थान आहे कौंडिण्यपूर। श्रीमद भागवतात कौंडिण्यपुराचा उल्लेख येतो। हे स्थान विदर्भातील अमरावती जिल्ह्यात शहरापासून 4 किलोमीटर अंतरावर आहे। कौंडिण्यपूर ही भीष्मक राजाची राजधानी असून वरदा नदीच्या काठी वसलेली आहे। या नदीस वरदायिनी नदी असं सुद्धा म्हटलं जातं। येथेच श्री अंबाआईचे मंदिर सुद्धा आहे। पंढरपूरचे खरे वैभव तर भक्त पुंडलिकाच्या कथेशी संबंधित आहे। पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करण्यात इतका तल्लीन झाला होता की त्याने भगवान श्रीकृष्णाचीही वाट लावली। भगवान श्रीकृष्ण पुंडलिकाच्या झोपडीत पोहोचले तेव्हा पुंडलिक आपल्या आईवडिलांचे पाय दाबत होता। तो देवाला म्हणाला, हे परमेश्वरा, मी आई वडिलांची सेवा करत आहे, मी या ठिकाणाहून उठू शकत नाही। म्हणून पुंडलिकाने जवळचीच एक वीट परमेश्वराच्या दिशेने फेकून तो म्हणाला, यावर उभे राहा। भगवान श्रीकृष्ण त्या विटेवर उभे राहिले आणि पुंडलिकाच्या सेवेच्या भावनेने ते इतके प्रभावित झाले की ते तिथेच उभे राहिले। आज पंढरपुरात विठ्ठलाचे प्रसिद्ध मंदिर आहे आणि हे मंदिर ज्या ठिकाणी विटेवर उभे होते त्या ठिकाणीच बांधले गेले आहे। मंदिरात विठ्ठलाची मूर्ती कमरेवर हात ठेवून उभी आहे, जी पुंडलिकाच्या भक्तीचे प्रतीक आहे। विठ्ठलाचे फक्त दर्शन घेतल्याने सुद्धा जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते असे मानले जाते। पंढरपूरला येण्याने सर्व पापे धुतली जातात अशी भाविकांची श्रद्धा सुद्धा आहे। पुंडलिकाची कथा आपल्याला शिकवते की खरी भक्ती ही सेवेतूनच येते। दिशेनुसार जर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती तुम्हाला देवघरात ठेवायची असेल तर ती पूर्व दिशेला स्थापित करावी असं म्हटलं जातं। पण जर आता बघा आपल्या देवघरामध्ये विविध देवतांच्या मूर्ती वगैरे असतात, असं मूर्तीनुसार सांगायचं झालं तर बघा आपल्या उजव्या हाताला गणपती बाप्पा असतात। गणपती बाप्पांच्या उजव्या हाताला बाळकृष्ण असतात। बाळकृष्णाच्या उजव्या हाताला आपण अन्नपूर्णा माता ठेवतो आणि अन्नपूर्णा मातेच्या उजव्या हाताला तुम्ही विठ्ठल रुक्मिणी ठेवू शकता आणि त्यानंतर मग शिवपिंड म्हणजे शिवलिंग तुम्ही ठेवू शकता। आणि आता त्या तिसऱ्या पायरीवर एवढी जागा नसेल, एवढ्या मूर्ती एक सरळ यायची, तर तुम्ही शिवलिंग खालच्या पायरीला, इथे फोटोमध्ये जिथे तुम्हाला म्हणजे घंटी वगैरे दिसत आहे तर त्याच्या जागी तुम्ही शिवलिंग ठेवलं आणि त्याच्या पुढे जागा असेल तर घंटी वगैरे ठेवली तरी सुद्धा चालते। जर छोटं देवघर असेल तर, आणि तुमचं देवघर मोठं असेल, पायरीनुसार असेल तर 3 नंबरच्या पायरीवर तुम्हाला अन्नपूर्णा मातेच्या उजव्या हाताला जी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे ती ठेवायची आहे। आता 2 मूर्ती जर सांगायच्या झालं तर शिवलिंग आणि अन्नपूर्णा मातेच्या मध्ये तुम्ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवू शकता, किंवा जर तुम्हाला हे शक्य नसेल तर तुम्ही
बाळकृष्णांच्या उजव्या हाताला विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवली आणि विठ्ठल रुक्मिणीच्या उजव्या हाताला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवली तरी सुद्धा चालतं, काहीही हरकत नाही. म्हणजे तुम्ही अन्नपूर्णा मातेच्या जागेवर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवू शकता आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे ती त्याच्या उजव्या साईडला पण थोडीशी सरकवली तरी सुद्धा चालते. पण जनरली अन्नपूर्णा मातेच्या उजव्या हाताला विठ्ठल रुक्मिणीची जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर ती तुम्ही ठेवू शकता, पायरीनुसार असेल तर. आणि आता बऱ्याच जणांचं देवघर बघा पायरीनुसार नसतं, जसं की माझं सुद्धा देवघर जे आहे ते पायरीनुसार नाहीये, नॉर्मल आहे. तर बघा जे काही फोटो असतात, साधं देवघर असेल तर आपण मागे देवघराला टिकून ठेवतो. मग त्याच्या समोर जे आहे आपल्या उजव्या हाताला गणपती बाप्पा वगैरे ठेवायचे आणि त्याच्यानंतर मग हे जसं आहे तसं ठेवायचं. त्या लाईनमध्ये जसे जसे देव बसतात, फक्त काय करायचं, शिवलिंग जे आहे ना ते शेवटी ठेवायचं. शिवलिंगाची जी जलाधारी असते ना, तर तिथून पाणी जात असतं, तर जलाधारीच्या बाजूला कोणतेही देव असू नयेत असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे शिवलिंग जे आहे ते आपल्या डाव्या हाताला, तुम्ही कोणत्याही लाईनमध्ये ठेवा पण आपल्या डाव्या हाताला शेवटी ठेवायचं, की शिवलिंगानंतर त्याच्या जलाधारीच्या पुढे कोणतेही देवी देवतांची मूर्ती किंवा फोटो येऊ नयेत अशा पद्धतीने ठेवायचं, बाकी काहीही नाही. आणि शेवटी बघा आपला भाव महत्त्वाचा आहे. देवघर छोटं असू द्यात, मोठं असू द्यात, तुम्ही एक देव मागे पुढे ठेवू द्यात, समोरासमोर ठेवू द्यात, वरी खाली ठेवू द्यात, पण आपली भक्ती महत्त्वाची आहे. आणि देव असे ठेवले म्हणजे असं वाईट काहीतरी होणार, तसे देव ठेवले म्हणजे असं काहीतरी होणार, असेच देव ठेवले म्हणजे देव पावणार, तुमच्या सेवेचा स्वीकार करणार, तुमच्या इच्छा पूर्ण होणार, असं काहीही नाही. आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ना ते आपल्या कर्मानुसार होत असतं. या उलट आपण जे काही देवदेव करतो, पूजापाठ करतो, ग्रंथपारायण वगैरे जे काही आपण करतो, दानधर्म करतो ना, यामुळे आपले जे वाईट कर्म आहेत, ज्यामुळे आज आपण आपले जे भोग आहेत ते भोगत आहोत, तर त्या भोगाची तीव्रता जी असते ना ह्या सगळ्या गोष्टींनी कमी होत असते. त्यामुळे देवपूजा करताना कोण काय सांगते, अगदी मी असं सांगते, मी तसं सांगते, कोण काय सांगते, ह्या सगळ्या गोष्टी ना एक नॉलेज म्हणून घ्यायच्या, पण ह्या सगळ्या गोष्टी कधीही आपल्यावर म्हणजे स्वतःवर हावी होऊ द्यायच्या नाही. की तुम्ही सेवा करताय, देवपूजा करताय, पण तुमच्या डोक्यात अरे हे इथे असं ठेवायचं, ते तसं ठेवायचं होतं, माझं तर चुकलंच, मग आता काय होणार, मग तसं काहीही नाही होणार. ह्या गोष्टी बघा, मी स्वतः माझं पर्सनली तरी सांगते, मी हे तुम्हाला का सांगते की ह्या मूर्तीची जागा इथे, त्याची तिथे, किंवा ह्या देवाचं असं करायचं, ते नियम पाळा, ह्या गोष्टी का, कारण बऱ्याच जणांना हे जाणून घेण्याचं खूप असतं आणि ह्या गोष्टी माहीत नसतात ना, मग ते अगदी सेवाच, मग हे मला माहीत नाही ना मग मी सेवाच करणार नाही, किंवा ही गोष्ट मला माहीत नाही तर मी ह्या गोष्टीच करणार नाही, असं करतात. आणि बरेच जण खूप काटेकोरपणे पाळतात. तर त्यांच्यासाठी आहे, आणि जे काटेकोरपणे पाळतात ना मग त्यांच्या मनामध्ये 100 प्रश्न पण निर्माण होत नाहीत. पण आपण आदलेमधले असं असतं ना, मग मी असं ऐकलं तसं आलं, मग ते सेवेमध्ये लक्ष नसतं, पण ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेला डोक्यात असतात. आणि मग काय म्हणतो की मी एवढी सेवा केली, एवढा जपतप केला, एवढं देवदेव केलं, पण मला काहीच फायदा नाही झाला. पण जेव्हा जेव्हा तुम्ही जपतप सेवा पूजेला बसले होते तेव्हा तुम्ही शरीराने फक्त तिथे होते, पण तुमच्या मनामध्ये नको ते 100 विचार होते. याचा विचार आपण कधीच करत नाही. आणि मी स्वतः सुद्धा बघा, मी तुम्हाला जेव्हा मी म्हणजे सेवेला सुरुवात केली, जेव्हा मी गुरुचरित्र पारायण वगैरे करायला सुरुवात केली, हे यूट्यूब, गुगल, ह्या सगळ्या गोष्टी फक्त एक डोक्यापर्यंत ऐकल्या, त्यावेळेला तिथे सोडून दिल्या. पण जेव्हा देवासमोर मी बसते ना, तर भक्ती करण्याची पद्धत ही माझी वेगळी असते. कारण आपल्या प्रत्येकाची देवाशी, परमेश्वराशी एकरूप होण्याची जी पद्धत असते ना ती वेगवेगळी असते. प्रत्येकाची भक्ती करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते. प्रत्येकाची व्रतवैकल्य, पूजा मांडणी करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते. प्रत्येकाची देवपूजेची पद्धत वेगवेगळी असू शकते. आपल्या हाताचेच बघा स्वतःच्या की 5ही बोटं एकसारखे नाहीयेत. त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये समोरच्यांनी असं सांगितलं, मग मी असं केलं, मग त्यांचं बरोबर, मग मी चुकीचं केलं, किंवा मी बरोबर केलं मग व्हिडिओमध्ये सांगितलं त्यांनी चुकीचं सांगितलं, असं काही नाही. त्यांच्या जागेवर व्हिडिओमध्ये सांगताय ते बरोबर आहे, तुमच्या जागी तुम्ही बरोबर आहात. फक्त आपल्या स्वतःचा, आपल्या भक्तीवर विश्वास असला पाहिजे. आणि आपल्या भक्तीपेक्षा ज्या परमेश्वराला आपण मानतो
त्या परमेश्वरावर आपला विश्वास असला पाहिजे. की जसं बघा, आता मी दत्त महाराजांची सेवा करते, तर आता बरेच जण म्हणतात की महिलांनी गुरुचरित्र वाचू नये, असं नाही तसं नाही, असं होतं तसं होतं तसं होतं, सगळ्या गोष्टी खऱ्यात. पण मी दत्त महाराजांची सेवा माझे मोठे भाऊ म्हणून करते. बरेच जण असं वडील म्हणून किंवा आई म्हणून किंवा बहीण म्हणून काहीतरी एक नातं म्हणून आपण त्यांच्याशी जोडले गेलेलो असतो. मग आपलीच आई, आपलेच वडील, आपलेच गुरु आपलं कशाला वाईट करतील? नाही करणार. या उलट ज्या काही अडचणीमध्ये आपण आहोत त्यातून बाहेर काढण्यासाठी ते आपल्याला मार्ग दाखवतात. ज्या वेळेला आपलं डोकं ब्लॉक झालेलं असतं, आपल्या माणसांनी साथ सोडलेली असते, आपली आर्थिक स्थिती नसते, अशा वेळेला काय करावं काय नाही हे कळत नाही, तर अशा वेळेला एकच शक्ती मदत करते, ती म्हणजे परमेश्वर. तुम्ही माना न माना, पण ती अशी एक शक्ती आहे की ज्या वेळेला सगळं संपतं ना, तर तिथे त्या शक्तीचा जो चमत्कार म्हणा, जादू म्हणा की काही म्हणा, ते सुरू होतं. त्यामुळे आपला विश्वास दृढ असायला हवा त्या परमेश्वरावरती. आणि आजकाल तर तुम्ही बघताय बघा, एवढे व्हिडिओज, एवढ्या गोष्टींना, तर आपण त्या देवाशी एकरूप सुद्धा बरेच जण होत नाहीत. जसं की समजा सारामृताचं कोणीतरी 108 पारायण करते, तोपर्यंत कोणती तरी सेवा येते की अरे ही सेवा केली की एवढ्या करोडचं कर्ज फिटतं. मग काय होतं की त्यांचा त्या सारामृतावरचा विश्वास कमी होतो. ती सेवा करण्याच्या मागल्या, अरे त्यांना तर 21 दिवसातच अनुभव आला, माझे तर एवढे 70 पारायण झाले पण मला तर काहीच अनुभव आला नाही, मग चला ती सेवा करून बघू. मग ही सेवा तशीच अर्धवट त्या सेवेला लागतात. ती सेवा करता करता असं होतं, अरे 21 दिवस तर होऊन गेले, मला काही अनुभवच नाही, परत पहिल्याच सेवेवर येतात. म्हणजे तुम्ही एकरूप कोणत्याच सेवेशी नाही, मग तुम्हाला अनुभव कसे येणार? त्याच्यामुळे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, मानलं तर दगडात देव आहे आणि नाही मानलं तर मंदिरात सुद्धा दगड आहे. अगदी रस्त्यावरचा एक दगड आणून रोज जर तुम्ही त्याच्यावर अभिषेक केला देव म्हणून, तर त्या दगडात सुद्धा देवत्व येतं. कशावर येतं? तुमच्या विश्वासावर येतं, तुमच्या खऱ्या भक्तीवर येतं. आणि तुम्ही मंदिरात जरी जाऊन रोज शिवलिंगावरती जल अर्पण केलं आणि तुम्ही म्हणला देव बिव काही नसतं, चला उगं लोक सांगतात म्हणून करायचं, तर त्या शिवलिंग म्हणजे सुद्धा एक दगड आहे. कारण तिथे तुमचा विश्वासच नाहीये, तुमचा भावच नाही, मग ते तुम्हाला पावणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची. आणि विठ्ठल रुक्मिणीची सेवा करायची म्हटलं तर एकादशीचं व्रत जे आहे ना, ते अतिशय उत्तम आहे. महिन्यात 2 वेळा एकादशी येतात, तर तुम्ही एकादशीचं व्रत करू शकता. आणि एकादशीच्या दिवशी विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीवर अभिषेक करायचा. अभिषेक तुम्ही फक्त पाण्याने केला तरी सुद्धा चालेल, पण पाणी, पंचामृत आणि परत स्वच्छ पाणी याने अभिषेक करायचा. अभिषेक झाल्यानंतर देवघरामध्ये जिथे त्यांना स्थान तुम्ही दिलेलं आहे त्या जागी ती मूर्ती स्वच्छ पुसून वगैरे ठेवायची. गंध, फुलं, अक्षता सगळं काही अर्पण करायचं. आणि तुळशीपत्र जे आहे ना, ते आवर्जून विठ्ठलाला किंवा तुळशीपत्राची माळ जी आहे, मंजुळासहित तुळशीपत्र असेल तर अतिशय उत्तम, हे अर्पण करायचं आहे. आणि काहीतरी जे तुम्हाला उपवासाचे पदार्थ तुम्ही बनवलेले असतील, तुम्हाला जर एकादशी असेल तर त्याचा नैवेद्य दाखवायचा. किंवा अगदी जे काही दूध साखर असेल, कढी साखर, पेढा जे काही असेल त्याचा तुम्ही नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालतं. दररोज सुद्धा आपण सगळ्या देवी देवतांना जसं स्नान घालतो, देवपूजा करतो, त्याचप्रमाणे विठ्ठलाच्या मूर्तीला सुद्धा दररोज स्नान घालायचं आहे. दररोज जशी सगळ्या देवी देवतांची पूजा करतो त्याचप्रमाणे विठ्ठल रुक्मिणीची सुद्धा पूजा करावी. सेवा सांगायचं झालं तर कलियुगामध्ये नाम साधना, नामस्मरण, नामाचा जप याला सर्वाधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. विठ्ठल नामाचा जप करणं तर अतिशय शुभ मानलं जातं. वारकऱ्यांसह लाखो भाविक एकादशीच्या दिवशी विठ्ठलाचे भजन, पूजन, कीर्तन, नामस्मरण करतात. विठ्ठल नामात प्रचंड मोठी शक्ती असून हे अत्यंत प्रभावी मानले गेलेले आहे. विठ्ठल नामाचा महिमा आणि महात्म्य अगाध असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे विठ्ठल विठ्ठल हा जो सोपा मंत्र आहे याचा जप सुद्धा तुम्ही करू शकता. विठ्ठलाच्या नामाबाबत जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज म्हणतात की विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ भाग्यवंता छंदमणी कोड काणी ऐकती. विठ्ठल हे दैवत भोळे चाड काळे न धरावी तुका म्हणे भलते याती विठ्ठल चिती तो धन्य. विठ्ठलाचा जर गायत्री मंत्र तुम्हाला जपायचा असेल तर तो अशा पद्धतीने आहे. ओम भक्तवरदाय विद्महे पांडुरंगाय धीमहि तन्नो कृष्ण प्रचोदयात. अजून एक वेळा सांगते. ओम भक्तवरदाय विद्महे पांडुरंगाय धीमहि तन्नो कृष्ण प्रचोदयात. तुळस गायत्री मंत्र सांगते. ओम तुलसी देव्ये च विद्महे विष्णुप्रियाय च धीमहि तन्नो कृष्ण प्रचोदयात. ओम
तुलसी देव्ये च विद्महे विष्णुप्रियाय च धीमहि तन्नो कृष्ण प्रचोदयात हा आहे तुळस गायत्री मंत्र। आणि सगळ्यात सोपं सांगायचं झालं तर विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या मंत्राचा जप सुद्धा तुम्ही करू शकता। नमस्कार।